8 डावांमध्ये फलंदाज बाद झाले ते तब्बल 5. टीम भाडल शॉर्ट टीम मीटिंग कॉल करण्यात आले. या 2 ओव्हर्समध्ये काय रणनीती असली पाहिजे, कारण एक षटक तर नक्कीच कदाचित कपिल किशोर मधून येईल, परंतु आणखीन एक षटक आहे जे नवीन गोलंदाजाचा असेल आणि सातपाटी संघ तो एक विचार करेल की त्या ओव्हरमध्ये कदाचित आक्रमण करायचं. आता थोडीशी द्विधा मनस्थिती असेल, आक्रमण या ओव्हरमध्ये करायचं 16 धावांसाठी की शेवटच्या ओव्हरमध्ये आक्रमण करायचं. बऱ्याच वेळेला ॲनालिसिस, कारण जेव्हा चेसिंग करताना तुम्ही वेगळ्या स्ट्रॅटेजीने तुम्हाला मैदानामध्ये जावं लागतं. थोडीशी गणिती आकडेमोड डोक्यात ठेवून कॅल्क्युलेशन्स करावे लागतात, कारण दोन्ही संघांना एकमेकांच्या खेळाडूंचा परफेक्ट अंदाज सुद्धा असतो. खेळाडू माहिती असतात, गोलंदाजी माहिती असते. अगोदर सुद्धा जेव्हा सामना लागतो तेव्हा सुद्धा यूट्यूबवर एकमेकांचे गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करतात हे सगळं पाहिलेलं असतं. कपिल आणखीन एक विकेट. आज चौथा धक्का दिलाय कपिल केणेची गोलंदाजी खरं तरी चॅलेंजिंगच आहे आणि इथे मात्र त्यानं दाखवलंय 4 फलंदाजांना बाद करत आज सामना मात्र पुरता फिरवलाय आणि संपूर्णपणे जी पकड सुरुवातीला जी मजबूत वाटत होती ती पकड आता मात्र थोडी थोडी सैल झाले. आता टेन्शन आलंय संपूर्णपणे. आता मात्र प्रचंड दबावाखाली संघ आहे, कारण 7 फलंदाज गमावलेत आणि अशा परिस्थितीमध्ये आता मात्र 8व्या आणि 9व्या क्रमांकाचे फलंदाज खेळपट्टीवर आहेत. सुमित म्हात्रे एकतर 125 किलोमीटरचा प्रवास करत हा संघ इथपर्यंत आलाय. सातपाटी पालघर जिल्ह्यामधील अगदी निसर्गरम्य ठिकाण आहे. तुम्हाला मोठे समुद्र किनारे जरूर त्यांच्या गावामध्ये गेलात तर पाहायला मिळतात आणि अगदी मासेमारी व्यवसाय, समुद्रकिनारी वसलेली गावं आहेत. बरेचसे बीचेस तुम्हाला चांगले चांगले सुंदर समुद्रकिनारे पाहायला मिळतात आणि निसर्गरम्य परिसर आहे सातपाटीला. परंतु पाहूया मोठा प्रवास करत करत सातपाटी ते उल्वेनोड पनवेल तालुक्यामधला हा प्रवास जवळजवळ 125 किलोमीटरचा प्रवास करत आलेत. दुपारी निघाले असतील खरं तर. आणि हलक्या हाताने यावेळेस मात्र बॅक टू द बॉलर. इथे मात्र बघावं लागेल आणि ही चोरट्या स्वरूपातली धाव, परंतु तिसऱ्या पंचांकडे निर्णय आलाय. परंतु ही धाव कदाचित अंगलट येऊ शकते. अगोदरच विकेट्स हातामध्ये नाहीयेत आणि त्या सिच्युएशन मध्ये एक धाव सध्याच्या घडीला एवढी रिस्की घेऊन जमणार आहे का हा प्रश्न आता मात्र जरूर विचारतील सातपाटीकरांना. आणि ही धाव प्रचंड धोकादायक आहे. प्रथम दर्शनी तरी असंच दिसतंय आणि फलंदाज बाद आहे. आणखीन एक धक्का इकडे लागलाय सातपाटी टीमला. आता 10व्या क्रमांकाचा फलंदाज जाईल. पहिलं षटक संपलं होतं, सगळ्यांना असंच वाटलं होतं गोरसईकरांचं आज काही खरं नाहीये. आज गोरसईला तोडीस तोड मिळालाय सातपाटी, परंतु नाही. असे बरेचसे उन्हाळे पावसाळे पाहिलेत गोरसईनं आजपर्यंत आणि मॅच मध्ये कसं परतायचं त्यांना शिकवण्याची गरज नाहीये. कमाल कमाल कमबॅक. यापेक्षा अफलातून कमबॅक कधी पाहिलाच नसेल तुम्ही. असा कमबॅक केलाय ना, जबरदस्त पुनरागमन आहे. त्या सामना थोडासा अंगलेट आलाय सातपाटीच्या. सुरुवातीला सोप्पा वाटणारा, परंतु क्रिकेट आहे, कधी काय घडेल याचा नेम नाहीये. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 16 धावांची गरज आहे. 16 रिक्वायर्ड रिमेनिंग 10 असं इक्वेशन. 16 धावा म्हटल्या तर 10 बॉलमध्ये 2 षटकार 1 चौकार. साधी सोपी गणित आहेत. 3 मोठ्या फटक्यांना मात्र 16 धावा होऊ शकतात. परंतु त्याच 16 धावा काढताना पहिल्या षटकामध्ये 16 काढल्या होत्या. परंतु तदनंतर मात्र अगदी आतापर्यंत जवळजवळ 7 फलंदाज गमवलेत आणि मागच्या काही चेंडूंचा विचार केला 14 बॉलमध्ये तर फक्त धाबा आल्या त्या 8 आणि 14 बॉलमध्ये गडी बाद झाले ते तब्बल 7 8. 8 फलंदाज गमावलेत आतापर्यंत आणि मागच्या 14 बॉलमध्ये जो खेळ झाला ना तो खराब खेळ आहे सातपाटीचा. 14 बॉलमध्ये फक्त 8 धावा आल्या आणि ज्याच्यामध्ये 14 बॉलमध्ये पाठीमागच्या 7 फलंदाजांनी नांगी टाकले. सुमित म्हात्रे आणि आता मात्र भावेश म्हात्रे. फार मोठी जबाबदारी आहे ही. गोल्डन चान्स आहे मी तर म्हणेन या दोघांसाठी. भाविक म्हात्रे
अजूनही हिरो बनण्याची चान्स आहे टेलेंडर्सला. तळाचे फलंदाज जरी असले तरी ग्रामीणमध्ये तळाचे वगैरे हा भागच नसतो. अगदी 11व्या क्रमांकाचा फलंदाज सुद्धा येऊन षटकार मारू शकतो, कारण सगळ्यांना खरं तर वरच्या क्रमांकावर फलंदाजी करायला मिळत नाही. 11व्या क्रमांकाचा फलंदाज सुद्धा प्रॅक्टिसला मजबूत षटकार मारत असतो आणि इथे सुद्धा तेच करायचे. आता मात्र एखादा मोठा स्ट्रोक आहे ना, तो मॅच बनवेल सातपाटीसाठी आणि तोच फटका आता मात्र शोधायचा आहे. सुरुवातीला जे खराब फटके बसले ना, अगदी सुरुवातीचे फलंदाज प्रणीतनं सुद्धा चांगली सुरुवात केली, परंतु त्यानंतर खरंच गरज नव्हती. वीरेंद्र असेल, भावेश सुर्वे असेल, करण थोडासा बेजबाबदारपणा अंगलट आलाय मी तर म्हणेन. हलक्यात घेतला हा सामना. चला लवकर खेळा. आठ फलंदाज गमावलेत, शेवटचे 2 फलंदाज बाकी आहेत आणि चेंडू बाकी आहेत ते अजूनही 10 आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. 24 बॉलमध्ये 24 धावांची गरज होती. सर्वांना असंच वाटलं होतं हा सामना आता मात्र सातपाटी संघ घेऊन जाईल, परंतु नाही. गोरसई संघानं मात्र सगळी शक्ती पणास लावले इकडे मात्र. आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये जरी भावेश पवार नसला, जरी पवन कळे नसला, म्हणून काय झालं, आमच्यामध्ये सुद्धा ती ताकद आहे. आम्हाला सुद्धा त्याच ताकदीनं तयार केलंय गोरसईमध्ये आणि तीच ताकद मात्र दाखवून देत असताना सुपर्ब खेळ, कमाल क्रिकेट खेळलेत. 10 बॉल 16 धावांची गरज आहे. अजूनही मॅचमध्ये काहीही घडू शकतो. बरेच मॅजिक्स घडत असतात मॅचमध्ये, परंतु पाहूया कपिल केणे, नामवंत गोलंदाज. हो, यावेळेस मात्र मोठा स्ट्रोकसाठी जरूर गेला होता, परंतु कपिल केणेचा चेंडू पहा वेगानं जातोय, हलकासा बाहेर निघाला होता. परंतु इकडे मात्र टेलेंटर्स थोडंसं मात्र लक्ष द्यावं लागेल. ओ, यावेळेचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा टॉस झाला, पुन्हा एकदा निघून गेला विकेट किपरच्या दिशेमध्ये. डॉट बॉल. हे षटक आता मात्र खेळल्याशिवाय पर्याय नाहीये, कारण आता एकतर आतापर्यंत कपिल केणेनं 4 विकेट्स मिळवल्या आणि इकडे निम्मा संघ गारद करण्याची किमया कपिल करणार का, याकडे सुद्धा लक्ष लागलंय. धाव देत नाही अजूनही, तो एक धाव सुद्धा दिलेली नाही आतापर्यंत या ओव्हरमध्ये. ओ, शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस ओपन करून थोडासा लेटकट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये एकही निर्धाव षटक आलेलं नाहीये, परंतु इकडे मात्र निर्धाव षटक टाकण्याच्या तयारीमध्ये आहे गोलंदाज कपिल केणे आणि तो कारनामा आता मात्र केला जाणार का. पहिल्या 5 बॉलमध्ये एकही धाव नाहीये. 12-16चं समीकरण आता मात्र 7-16 वर येऊन थबकलंय. गोलंदाज तयार. इट्स अ मॅडन ओव्हर. निर्धाव षटक टाकलंय. धावा डिफेंड करताना काय गोलंदाजी केले, काय कारनामा केलाय कपिल केणेनं. 2 षटकं टाकल्याने 2 ओव्हर्स मध्ये 1 मेडल.